विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. वस्तुस्थिती आम्ही कुजबूज ऐकली होती. शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा बॉम्ब. विलिनीकरणाच्या चर्चेवर फुली मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न. संभाजीनगरच्या सिलोड आणि सांगलीच्या आटपाडीत शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा नवा अंक. शिंदेचे मंत्री सुहास बाबर यांच्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक. तर सिलोडमध्ये भाजप विरोधात शिंदे आणि ठाकरे सेना एकत्र. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत नेते आणि कार्यकर्त्यांची रीग. शरद पवार, रोहित पवारही अजितदादांच्या सहयोग सोसायटीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबतच्या भेटीकडे लक्ष. अजित पवारांच्या अपघाती निधनावर शिंदेचे मंत्री भरत गोगावलेंकडून शंका उपस्थित. तर विमानात 5 जणच होते. अमोल मिटकरींचा दावा खोडणारं प्रत्यक्षदर्शीचं वक्तव्य. 2 महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या 28 तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी. वायू गळती झालेला टँकर हटवण्यात अपयश. प्रवाशांचा जीव कंठाशी. तर वाहतूक कोंडी रात्री 12 नंतरच सुटणार असल्याची माहिती. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी चौकशी करून अहवाल द्या. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. तर मिसिंग लिंकचं काम पूर्ण करा. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वादावर नवा तोडगा. वडेट्टीवार आणि धानोरकरांना 2.5 वर्ष महापौरपद. तर ठाकरे गटाला स्थायी समितीचा प्रस्ताव. लोकसभेत भारत अमेरिकेतील व्यापार करारावरून घमासान. पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गोंधळ. तर सभागृहाबाहेर राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 7,000 रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा भाव 1,52,000 रुपयांवर. चांदी किलोमागे 37,000 रुपयांनी महाग होत 2,87,000 रुपयांवर.